कोकणातील संस्कृती आणि खोल रुजलेल्या परंपरांमध्ये वेतोबा म्हणून ओळखले जाणारे एक शक्तिशाली दैवत अस्तित्वात आहे, जे संरक्षक, रक्षक आणि निर्भयतेचे प्रतीक आहे। मंडळी, आपण आलो आहोत वेतोबा मंदिर आरवलीमध्ये। चला तर मग आपण वेतोबाचं दर्शन घेऊयात आणि जाणून घेऊयात श्रीदेव वेतोबाबद्दल। नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आपण आहोत वेंगुर्ल्याच्या आरवलीमध्ये श्रीदेव वेतोबाच्या मंदिराकडे। मंडळी, तुम्हाला वेतोबाची संपूर्ण माहिती देणार आहोत आणि हा मंदिर तुम्हाला संपूर्णपणे एक्सप्लोर करून दाखवणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। काय घ्यायला? केळी आणि अगरबत्ती। श्रीदेव वेतोबा देवस्थान हे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावातील प्रसिद्ध मंदिर आहे आणि पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण आहे। हे मुख्य शिरोडा वेंगुर्ले मार्गावर वसलेले आहे। आता आपण आतमध्ये जाऊयात आणि वेतोबाचं दर्शन घेऊयात। मंडळी, मंदिराच्या आवारामध्ये काही दुकानात लहान मुलांची खेळणी वगैरे सुद्धा मिळतात। वेतोबाला नवसाला केळीचा घड दिला जातो, त्यामुळे येथे आपल्याला दुकानांमध्ये सर्वत्र केळी पाहायला मिळतात। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुतर्फा हत्तीचे पुतळे आहेत। मंडळी, मंदिराचा सभामंडप अतिशय भव्य आणि सुंदर आहे। येथे प्रवेश करताच मन जसं प्रफुल्लित होतं। मंदिराच्या आतल्या बाजूस आपल्याला शंकराची मूर्ती पाहायला मिळते, कारण वेतोबा हे शंकराचाच एक अंश आहे। वेतोबा म्हणजे वेताळ। वेतोबा हे भगवान शिवकडे भैरव म्हणून काम करत असताना पार्वतीच्या बाबतीत आगळीक घडली आणि पार्वतीच्या श्रापाने वेताळ पृथ्वीवरती आला। त्यानंतर त्याने शिवाची उपासना केली आणि शिवगणात स्थान मिळवले। अष्टभैरवांपैकी एक असा हा वेतोबा। त्याला ग्रामदेवता, ग्रामरक्षणकर्ता संबोधले जाते। मंडळी, वेतोबाची ही मूर्ती पंचधातूंपासून बनवलेली आहे। ही मूर्ती साधारण 9 फूट उंच आहे। एका हातात लांब तलवार आहे आणि दुसऱ्या हातात अग्निपत्र आहे। पूर्वी ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून बनवलेली होती। मंडळी, हा भूतनाथ गावात रात्री संचार करतो। त्यावेळी त्यांच्या हातात एक दंडा आणि खांद्यावर घोंगडी असते असं म्हणतात। त्या संचारात त्यांच्या चपला झिजतात, म्हणून वेतोबाला भेट म्हणून भक्तांकडून चपला देण्याची एक प्रथा आहे। मंडळी, येथे आपण बघू शकतो भक्तांनी अर्पण केलेल्या मोठमोठ्या आकाराच्या चपला आहेत। असं म्हणतात या चपला घालून वेतोबा संचार करतात आणि त्या झिजतात। बाजूला बघू शकतो चपला झिजलेल्या अवस्थेत आहेत।
मंदिराचं सभामंडप अतिशय छान आहे। या सभामंडपात सर्वत्र विष्णूचे 10 अवतार यांचे चित्र पाहायला मिळतात। श्री वेतोबाच्या वर्षातून 2दा म्हणजे कार्तिक शुद्ध 15 व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होते। तर मंडळी, वेतोबा देव हा फक्त राक्षसाच्या रूपात दिसणारा देव नाही, तर तो आपल्या भक्तांचं रक्षण करणारा आणि त्यांच्या अडचणीवर मात करणारा एक शक्तिशाली दैवत आहे। भक्तांचं रक्षण करता, भक्तांची काळजी घेणारा, त्यांच्या हाकेला धावणारा श्रीदेव वेतोबा। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच अद्वितीय गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणत राहू। धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।